हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी घेऊन आली आहे सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथनं वेकन्सी. ही जी नोटिफिकेशन आहे ही खूप साऱ्या जणांना आवडणारी आहे. अर्ज पद्धती असणार आहे, गुगल फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात सोपी अर्ज पद्धती आहे मित्रमैत्रिणींनो. तर थांबले कशाला आहेत, चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण त्याआधी तुम्ही वेतन पाहू शकता. तुमचं आवडतं काम करून तुम्ही खूप सारे पैसेसुद्धा कमवू शकता. तर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रमैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोलकातावरनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. अन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही नोकरी आहे मित्रमैत्रिणींनो. Satyajit Ray Film and Television Institute, Kolkata was established by Government of India as an autonomous educational institute under the Ministry of Information and Broadcasting in the year 1996. The institute offered 3 years post graduate diploma course in direction and screenplay writing, producing for film and television, motion picture photography, editing, sound recording and design and animation, cinema and other courses of electronic and digital media applications are invited from the citizen of India for the direct recruitment of the following post in Satyajit Ray Film and Television Institute, Kolkata. Required educational qualification and experience is as under. तर कोलकातावरनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. तर पहिली आहे ॲनिमेटर. आपण पाहू शकतो जवळपास 50,000 ते 1,40,000पर्यंत पगार असणार आहे. अनरिझर्वड आहे. एक पोस्ट आहे. एज लिमिट 32 इयर्सपर्यंत असणार आहे. रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स असणार आहे गव्हर्मेंट एम्प्लॉईजला. इसेन्शियल फाईन आर्ट्स डिग्री असायला हवी रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमधनं. सर्टिफिकेट डिप्लोमा असायला हवा 3D ॲनिमेशन सॉफ्टवेअर कम्प्युटर ग्राफिक्समध्ये. त्याच्यानंतर 3 वर्षाचा ॲटलिस्ट एक्सपिरियन्स हवा. इथे ड्युटीज दिलेल्या आहे काय असणार आहे. त्यानंतर अप्पर डिव्हिजनल क्लर्कच्या 2 पोस्ट आहे, त्याही अनरिझर्वड लेवल 4चं पेमेंट असणार आहे, तेही चांगलं आहे. 27 इयर्स एज लिमिट असणार आहे. रिलॅक्सेबल फॉर गव्हर्मेंट सर्वंट्स. 12वी पास. नॉलेज ऑफ इंग्लिश हिंदी टाईप रायटिंग. मिनिमम स्पीड 35-30 वर्ड्स पर मिनिट ऑन कम्प्युटर. त्यानंतर 3 इयर्सचा क्लेरिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्मेंट ऑफिस किंवा कमर्शियल ऑफिस पण चालेल. रेप्युटेड ऑफिस असलं पाहिजे. नॉलेज ऑफ कम्प्युटर आणि नॉलेज ऑफ हिंदी डिझायरेबल असणार आहे. इथे काम काय असणार आहे ते लिहिलेलं आहे. कॅमेरा असिस्टंट 1 अनरिझर्वड लेवल 4. मॅट्रिक्युलेशन 27 इयर्स एज असलं पाहिजे. त्याच्या कमी असलं पाहिजे तेवढं किंवा त्याच्या कमी. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे कॅमेरा अटेंडंट म्हणून बोथ फिल्म कॅमेरा आणि डिजिटल इक्विपमेंटचा. आणि बेसिक मेंटेनन्स कॅमेराचं आलं पाहिजे. त्यानंतर प्रोजेक्शन असिस्टंट 1 अनरिझर्व लेवल 2 पे असणार आहे. 27 इयर्स त्याच्यापेक्षा कमी. मॅट्रिक्युलेशन आणि सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्स ऑर लायसन्स इन फिल्म प्रोजेक्शन असलं पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज असिस्टंट प्रोजेक्शन रूम ऑपरेटर, प्रोजेक्शनलिस्ट इन कमर्शियल सिनेमा हॉल किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. लायटिंग असिस्टंट 1 लेवल 2चं पेमेंट असणार आहे. अनरिझर्वड आहे ही जागा. 27 इयर्स किंवा त्याच्यापेक्षा कमी वय असलं पाहिजे. मॅट्रिक्युलेशन किंवा ITI इलेक्ट्रिकल पास असलं पाहिजे. रेलेव्हंट लायसन्स असलं पाहिजे. त्यानंतर 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असलं पाहिजे फिल्म स्टुडिओ इक्विलंट ऑर्गनायझेशन. लोअर डिव्हिजनल क्लर्क 1 अनरिझर्व लेवल 2. पेमेंट असणार आहे 27 इयर्स त्याच्यापेक्षा कमी. 12वी पास. टायपिंग स्पीड 35-30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश आणि हिंदी दोन्ही असलं पाहिजे. त्यानंतर जनरल टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही पाहू शकता. 9/9/2024 5 वाजेच्या आत तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. गुगल फॉर्म भरायचा आहे. ही जी ऑनलाईन वेबसाईट दिसते आहे त्याच्यावर क्लिक करून गुगल फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशन फीचं. पुन्हा ग्रीन वेबसाईट दिसते आहे त्याच्यावर क्लिक करून कॅटेगरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सत्यजित रे फिल्म TV इन्स्टिट्यूट फाईंड करायचं. ॲप्लिकेशन फी रिक्रुटमेंट क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशनचं रिसीट येईल. ठीक आहे, तुम्हाला ती रिसीट सांभाळून ठेवायची आहे. तर
वेगवेगळ्या पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ॲज पर कॅटेगरी गव्हर्मेंट नॉर्म्स थ्रू. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आय होप तुम्हाला आवडली असेल. सबस्क्राईब नाही केलं अजून प्लीज करा, कारण आपले 90पेक्षा जास्त % लोक व्हिडिओ पाहून जातात पण सबस्क्राईब मुळीच करत नाही. प्लीज मित्रमैत्रिणींनो मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा आपल्यासारख्या गरजू व्यक्तींना नोकरीही मिळेल. थँक्यू. असेच मला सपोर्ट करत राहा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.